ओंकार घेऊयात सर्वप्रथम. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून घ्यायचं आहे. पद्मासन, सिद्धासन, सुखासन. मान पाठ ताठ सरळ, दृष्टी मिटलेली, चेहरा समोर, चेहरा प्रसन्न, मन प्रसन्न. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1, सोडा. परत एक दीर्घ श्वास. परत एक. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. प्रार्थना घेऊया. योगेन चितस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हाताचं दर्शन करून घ्यायचं आहे. गरमाटांचा स्पर्श डोळ्यावरती आणि अलगदा शारीतीनं डोळे उघडून घ्यायचे. कालच्या तासात काय झालं आपलं? प्राणायाम झाले सर काल, आणि त्याच्या अगोदर आसन झाले, शुद्धी क्रिया आणि बंद आणि मेडिटेशन. शुद्धी क्रिया, बंद आणि मेडिटेशनचा भाग हा राहिलेला आहे. आसन आणि प्राणायाम आपले झालेले आहेत, माहिती पण झाली आहे आणि करून पण दाखवलेली आहे. तर आजच्या तासात आपण शुद्धी क्रिया बघू, शुद्धी क्रिया आणि बंद बघू, आणि 1 तास लागणार आहे आपल्या मेडिटेशनला. तो बघू, आज जमला आज, नाही तर उद्या. ठीक आहे. तर आपल्याला शुद्धी क्रिया कोणत्या कोणत्या आहेत बघा. एक आहे सूत्रनेती, रबर नेती आणि वस्त्र धोती. या 3 प्रकारच्या शुद्धी क्रिया आपल्याला आहेत. तर ह्या कशामध्ये येतात? कशामध्ये म्हणजे कुठल्या ग्रंथामध्ये म्हणतात? नाही नाही, आसन, प्राणायाम, मुद्रा, बंद, षटकर्म. षटकर्मामध्ये प्राणायाम, हातेव प्रदीपिकेनुसार प्राणायाम आणि षटकर्म, कुंभक आणि षटकर्म. क्रिया ज्या आहेत आपल्या रबर नेती, सूत्र नेती आणि वस्त्रधोती, त्या कशात येतात? आताच्या ज्या पाहणाऱ्या आपण, आसनामध्ये येतात का प्राणायामामध्ये येतात? प्राणायामच्या अगोदर शुद्धी क्रिया केली जाते. प्राणायाम शुद्धी क्रिया शुद्धी क्रियामध्ये येतात, षटकर्मामध्ये. बरोबर आहे का? कन्फ्युजन झालं वाटतं थोडं. षटकर्म शुद्धी क्रियामध्ये म्हणजे नेमकं तो शब्द मॅडमचं पण बरोबर आहे, कारण ते हठप्रदीपिकेमध्ये प्राणायामामध्ये प्राणायाम पूर्व षटकर्म सांगितलेली.
आणि प्राणायाम. हे प्राणायामाच्या अध्यायामध्ये हा षटकर्म हा सांगितलेली आहे. हा हा. पूर्व. ते बरोबर आहे, पण कशामध्ये येतात? प्राणायामामध्ये येतात का आसनामध्ये येतात का षटकर्मामध्ये येतात, असा प्रश्न. हम्म. म्हणजे थोडक्यातच आपण शुद्धिक्रियामध्ये षटकर्मामध्ये म्हणू शकतो, किंवा कोणत्या अध्यायात येतात म्हणल्यावर ती प्रश्न वेगळा झाला. ठीक आहे, पुढे जाऊयात. षटकर्म सांगा सहा तुम्ही सगळे. धोती, बस्ती, नेती, धरतील. त्राटक, नवली, कपालभाती. कपालभाती 6 प्रकारचे आहेत, आणि घेरंड संहितेमध्ये सुद्धा या 6 प्रकारच्या आहेत. परंतु धौतीचे जे प्रकार आहेत ते आपल्या घेरंड संहितेमध्ये जास्त आहेत, जास्त सांगितलेले आहेत. तर किती आहेत त्याचे? मूळ प्रकार 5 आणि एकूण उपप्रकारासहित 12 प्रकार असे त्याचे सांगितलेले आहेत. तर सर्वप्रथम नेती बघूयात आपण. नेतीचे प्रकार किती? 2. सूत्रनेती आणि जलनेती. आणि नेतीमध्ये कोणती क्रिया सूत्रनेती श्रेष्ठ आहे का जलनेती श्रेष्ठ आहे? सांगता येईल? नाही सर. सूत्रनेती श्रेष्ठ आहे. घेरंड संहितेनुसार सूत्रनीती ही श्रेष्ठ आहे. आसनामध्ये कोणतं श्रेष्ठ आहे आसन? सिद्धासन. कोणतं? सिद्धासन. सिद्धासन. प्राणायामामध्ये? केवळ केवळ केव. प्राणायाम. ठीक आहे. मुद्रामध्ये? खेचरी मुद्रा. खेचरी मुद्रा. बरोबर, छान. ठीक आहे, पुढे जाऊया. तर आज आपल्याला बघायचे सूत्रनीती. नेती म्हणजे काय? शब्दाचा अर्थ काय होतो नीतीचा, किंवा नीतीची व्याख्या काय करताय? नाही माहिती. पाणी, धागा म्हणजे दोरा किंवा रबर, अशा कोणत्या तरी एखाद्या वस्तूने नासिका मार्गाची शुद्धी करणे म्हणजेच नेती. तर त्यामध्ये सूत्रनेती. सूत्रनेतीमध्ये एक गोष्ट लागते. आता बघा, षटकर्म जे आहेत, षटकर्मामध्ये बाह्य काही वस्तूच्या गरजा लागतात. जसं की धौती आहे त्याच्यासाठी पाणी लागतं, जलनेती आहे त्याच्यासाठी पाणी लागतं, पुन्हा जलनेतीसाठी जलनेती पात्र लागतं, सूत्रनेतीसाठी सूत्र लागतं, वस्त्रदेवतीसाठी वस्त्र लागतं. म्हणजे षटक्रियामध्ये काही बाहेरच्या गोष्टी सुद्धा आपल्याला लागतात. जसं की सैंधव मीठ आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला तिथं गरज पडते. तर तसंच सूत्रनेतीमध्ये काय लागतं आपल्याला, आणि रबर सूत्र. नेतीमध्ये काय लागतं? दोन्ही. सूत्रनेतीमध्ये सूत्र. सूत्रनेतीमध्ये सूत्राची गरज पडते आणि रबर नेतीमध्ये रबरची. दोन्ही क्रिया सारख्याच आहेत. सूत्रनेती आणि रबर नेती दोन्ही क्रिया सारख्याच आहेत, दोन्हीचे लाभ सारखेच आहेत. फक्त फरक एवढाच आहे की या ठिकाणी सूत्र वापरतो तर त्याच्या बदल्यात रबर वापरायचा आहे. वापरण्याची गोष्ट वेगळी आहे, फक्त साधन वेगळं आहे. क्रिया सारख्याच आहेत, फायदे सारखेच आहेत. तर बघूयात सूत्र कसं असतं आपण सूत्रनीतीचं. सूत्रनीतीचं जे सूत्र आहे या अशा प्रकारचं सूत्र असतं. बघितलं का तुम्ही अगोदर पूर्वी केली सूत्रनीती? सूत्र बघितलंय का सूत्रनीतीचं? नाही, आता पहिल्यांदा बघितलं.
असंच पाहिले मोबाईलवरती, असं आमने सामने नाहीये, डायरेक्ट पाहिले. प्रत्यक्ष पाहिलं नाही का? नाहीये पाहिलं. बरं, ठीक आहे. आपल्या कॉलेजमध्ये आहे उपलब्ध, कधी गेला तरी पहा. सूत्रनीती तसं आहे, जमलं गेलं. नीती आहे, आणि जलनीतीचं पात्र सुद्धा आहे. पुन्हा बस्तीचं साहित्य आहे, आणि तसंच वस्त्रधोतीसाठी लागणारं वस्त्र ते पण तिथं उपलब्ध आहे. गेलं पाहू शकता आपण. तर बघूयात सूत्रनीतीचं सूत्र कसं आहे. हे आहे सूत्रनीती. दोऱ्याचा एक भाग आहे, तुकडा आहे, जवळपास 9 इंचाचा असं ग्रंथामध्ये म्हटलं जातं, म्हणजेच 1 फुटाच्या जवळपास. आणि एका बाजूने काय असतं की मेणाने पीळ दिलेली असते. आता बघा, एक बाजू कशी आहे याची, दोरे 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 आहेत, बरोबर आहेत, धागे धागे आहेत. आणि एक बाजू कशी आहे, तर पीळ दिलेली आहे, मेणानं पीळ दिलेली असते. म्हणजेच बघा, दोऱ्याचा जर भाग आपण नाकावाटी घालण्याचा प्रयत्न केला तर तो जाईल का? हो, जात नाही, मध्येच अडतो, अडून बसतो कुठेतरी, आणि आपण त्याला ढकलू पण शकत नाही मध्ये, बरोबर आहे का? मग त्या बाजूने सूत्रनीती आपल्याला करता येईल का? तर नाही. मग जो भाग पिळ दिल्यासारखा आहे, म्हणजे थोडासा कठीण आहे, म्हणजे त्या भागाला आपण नाकामध्ये पुढे 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 ढकलू शकतो. मग क्रिया कशी आहे, तर ही जी सूत्रनीती आहे, ज्या भागाने पीळ दिलेली आहे, तो भाग सावकाश, अगदी सावकाश अशा रीतीने आपल्याला एका नाकपुडीमध्ये ढकलायचा आहे. कुठपर्यंत ढकलायचा आहे, तर जोपर्यंत आपल्या 2 छिद्र जे असतात बघा कपाळामध्ये, बरोबर आहे, जोपर्यंत तोंडातील 2 छिद्रापर्यंत ती नेती येत नाही, सूत्रनीती, तोपर्यंत आपल्याला तो भाग ढकलायचा आहे. आणि जेव्हा छिद्रामध्ये आल्यासारखं वाटेल त्यावेळी मात्र 2 बोटांचा उपयोग करून त्या नेतीला आपण सावकाश असं खाली ओढायचं आहे. एकदम सावकाश अशी क्रिया करायची आहे. सावकाश वडत 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 थोडासा भाग पुढे आला की पूर्णपणे आपल्याला तोंडाच्या बाहेर काढून घ्यायचा आहे. काढल्याच्या नंतर मग आता बघा, तो कडक भाग जो आहे तो बाहेर आला, बरोबर आहे, आणि जो मऊ प्रकारचा भाग आहे, जो धाग्या धाग्याचा भाग आहे, परंतु ही सूत्रनीती करण्यापूर्वी ही कोरडीच सूत्रनीती घालायची का नाकाद्वारे? कोरडीच घालायची का? नाही नाही, कोरडी घालायची नाही. तिला गरम पाण्यामध्ये थोडस सैंधव मीठ टाकून स्वच्छ करून घ्यायचं अगोदर, कारण ती कुठेतरी ठेवलेली असते, बरोबर आहे, धूळ म्हणा किंवा इतर जंतू म्हणा बसलेले असतील, लागलेले असतील, तर तिला अगोदर स्वच्छ पाण्याने, गरम पाण्याने निर्जंतुक करून घ्यायचा आहे. कारण आतील भाग जो आपला कसा असतो, सेन्सिटिव्ह असतो, इन्फेक्शन होण्याची भीती असते, म्हणून तिला अगोदर निर्जंतुक करून घ्यायचा आहे. मग त्यानंतर, आणि कोरडी नेती ही आपण आपल्याला वापरता पण येणार नाही, त्रास जास्त होतो नाकामध्ये, म्हणून नेतीला 2 फायदे झाले बघा इथं. धुल्यामुळं काय काय झालं, एक झाली निर्जंतुक, आणि दुसरी काय झालं, वापरण्यासाठी योग्य झाली, बरोबर आहे, 2 गोष्टी इथं घडल्या. मग त्यापूर्वी, सूत्रनेती करण्यापूर्वी आदल्या दिवशी झोपताना आपल्या नाकामध्ये थोडस साजूक तूप टाकून झोपावं, म्हणजे जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सूत्रनीती करू त्यावेळी आपल्याला तेवढं तिथं घर्षण जाणवणार नाही, किंवा सूत्रनीती करण्यासाठी सोपं जाईल. मग पुढे काय करायचं आहे, तर ही धुतलेली स्वच्छ झालेली सूत्रनीती मात्र सावकाश, पीळ दिलेला भाग तसाच राहतो कडक, त्याच्यामध्ये मऊपणा येत नाही, आणि तो नाकाच्या छिद्राद्वारे तोंडातून काढायचा आहे. तो कसा दिसेल बघा, तर अशा पद्धतीने ही क्रिया दिसेल बघा. ही आहे रबर नेती. दोन्ही क्रिया त्याच आहेत, फक्त साधन वेगळं आहे. सूत्रनीतीमध्ये काय वापरलं आपण, सूत्र वापरलं. आता रबर नेतीमध्ये काय वापरायचंय, तर रबर वापरायचंय.
हे रबर सुद्धा वापरण्या अगोदर निर्जंतुक करून घ्यायचं आहे. आणि कॅथेटर म्हणजे 3 नंबरचं असं नंबर्स असतात त्याला, आणि सूत्रनेतीसाठी 3 नंबरचं आपण इथं वापरत असतो. आणि ही क्रिया पण तशीच आहे, नाकाद्वारे सावकाश मध्ये मध्ये ढकलायचं आहे आणि तोंडातील छिद्राद्वारे बाहेर काढायचं आहे. बाहेर आल्याच्या नंतर मग एक क्रिया कशी होते, मागे पुढे मागे पुढे मागे पुढे एकदम सावकाश अशा रीतीनं करून घ्यायचं आहे. तीच क्रिया दुसऱ्या दुसऱ्या नाकपुडीद्वारे करायची आहे. आणि क्रिया संपल्यानंतर थोडीशी आपण कपालभाती केलं तरी चालतं. जलनेती केल्या केल्या कपालभाती करावी, बरोबर आहे. कारण जलनेती करताना नाकांमध्ये राहिलेलं थोडंफार पाणी आहे ते निघून जातं. तसंच सूत्रनेती केल्यास पण कपालभाती क्रिया करून घ्यावी, म्हणजे म्युकस असेल म्हणा, कफ असेल, बरोबर आहे, वाळलेला कप असेल, ओला कप असेल, हे काही असेल ते बाहेर निघून जातं. ही झाली क्रिया. रबर नेतीचं बघितलं तर रबर तुम्ही बघितलं कसं असतं? कॅथेटर, रबर कॅथेटर असते. हो. असं प्रत्यक्ष बघितलंय का तुम्ही? प्रत्येक नाकात घातलंय. हो सर, बघितलं. बघितलंय प्रत्यक्ष? हो. सूत्र केली रबर नेती तुम्ही? सूत्रनेती फक्त बघितली नव्हती, रबरनेती केली, बघितली पण. सूत्रनेती आणि रबर नेती एकच आहे. फक्त हो. सूत्र फक्त नव्हता. तिथं धागा वापर. काय म्हणला? सूत्र पाहिलं नव्हतं, रबर नीती पाहिली आणि आम्ही केले पण. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. पुढे जाऊया. ही झाली आपली कृती. तर याच्या फायद्यामध्ये काय सांगता येईल, काय म्हणता येईल फायद्यामध्ये? नासिका मार्ग स्वच्छ होतो, नासिका मार्गाचे सगळे रोग कमी होतात. बरोबर आहे. षटकर्म जे आहेत ते मूळतः आहेतच, त्यांचं कार्यच काय आहे, शोधन करणे, म्हणजेच धुवून काढणे. आपण जर फरशी पुसून काढतो, गाडी धुवून काढतो, की आता बघा फरशी पुसून काढली की कशी दिसते, स्वच्छ दिसते एकदम, म्हणजे वर जो साठलेला मल आहे तो निघून जातो. तसंच चटक्रियामध्ये सुद्धा वमन असेल, बरोबर आहे, नेतिक्रिया असेल, जलनेती असेल, अशा ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत त्या क्रियाद्वारे आपण शरीराच्या अंतर्गत शोधन म्हणजे पुसून काढत असतो मधला भाग शरीराचा. रोज आंघोळ तर आपण करतोच, पण आंघोळ ही कशी आहे, शरीराच्या बाहेरचा भाग धुवून काढण्यासाठी. शरीराच्या बाहेर साचलेला मल आपण रोजच धुवून काढतो, रोजच्या रोज धुवून काढतो, परंतु तसाच मल आपल्या शरीराच्या अंतर्गत पण आहे. मग हा मल कसा धुवून काढायचा, तर याच्यासाठी ह्या शोधन क्रिया आहेत. मग त्यातील जी सूत्रनीती, जलनीती किंवा रबर नीती ह्या ज्या क्रिया आहेत, तर त्या कोणत्या भागाचं शोधन करतात, कोणत्या भागाची शुद्धी करतात, तर नासिका मार्गाचं शोधन करतात, बरोबर आहे. मग हा नासिका मार्ग कसा आहे बघूया थोडं. बरोबर आहे. आता बघा, सूत्रनेतीमध्ये पाणी सर्वत्र फिरणार नाही, परंतु जलनेतीचं जे पाणी असतं त्या सर्वत्र भागामध्ये फिरतं, बरोबर आहे का? सूत्रनीती आहे ती सरळच मध्ये जाऊन बाहेर येते. जलनेतीचं पाणी मात्र पूर्ण सायनस मध्ये फिरतं आणि तिथं साठलेला कप असेल तो सर्व कप बाहेर काढण्याचं कार्य जलनेती करत असते. मग बघा, काही लोकांना वारंवार शिंका येणं, शिंका काय येतात, थोडीशी धूळ आली, थोडासा गारवा लागला की लगेच शिंका येतात. म्हणजेच त्यांच्या नाकाची जी झिल्ली आहे, मधील आवरण जे आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याला सहन होत नाही, त्याला धूळ सहन होत नाही, गारवा सहन होत नाही. अशा लोकांनी जलनीती किंवा सूत्रनीती कोणतीही एक प्रकार जो सोपा वाटेल तो
केला तरी चालतो. म्हणजेच सेन्सिटिव्हपणा नाकातला कमी होतो, जेणेकरून शिंका येणं म्हणा असा प्रकार कमी होईल. किंवा काही लोकांच्या नाकामध्ये मांस वाढलेला असतो, बरोबर आहे. किंवा काही लोकांच्या नाकपुड्या सारखं बंद असतात, डावी बंद असते तर उजवी बंद असते, कुणाची म्हणजे सारखं बंदच असतात. मग ओट्रिविन वगैरे असे स्प्रे त्यांनी यूज करतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा सूत्रनीती फायदा करत असते. नाकपुड्या बंद असणं, वारंवार शिंका येणं, वारंवार सर्दी होणं आणि सायनसची शुद्धी. तसंच आपल्याला ग्रंथामध्ये काय सांगितले, मग ग्रंथामध्ये काय सांगितले तर कपालशोधिनी ऊर्ध्व जत्रुगोत रोग म्हणजे शिरोरोग दूर करणारी आहे आणि नेत्रदृष्टी दिव्य दृष्टी मिळवून देणारी आहे. असे 3 फायदे इथं सांगितलेले आहेत. शिरोरोग असतील किंवा नेत्ररोग असतील किंवा कपालशोधिनी, ही 3 यांच्या फायद्यामध्ये हे बघा. आता आपण आसनाचे फायदे सांगत असू किंवा प्राणायामाचे सांगू किंवा षटक्रियांचे सांगू, कोणतेही सांगू, सांगताना ऍडिशनल सांगायचे. म्हणजे बघा सायंटिफिक फायदे काही, बरोबर आहे, आणि सायंटिफिक प्लस आपल्या शास्त्रोक्त शास्त्रामध्ये काय सांगितले ते फायदे दोन्ही मिळून सांगायचे, म्हणजे जास्त प्रभावी वाटतं. आता सूत्रनीतीचे आपण सर्वांना सायंटिफिक फायदे बघितले, त्यानंतर ग्रंथानुसार काय सांगितले ते बघितले. रबर नीतीचे फायदे काय मग? सूत्रनीतीने रबर नीतीचे फायदे एकच, दोन्हीचे फायदे एकच. मग कोणी करू नये काय सांगता येईल याच्यामध्ये? कोणी करू नये? वारंवार सर्दी होणाऱ्या लोकांनी करावं ते. करावे का करू नये? नाकातून रक्त येत असेल त्यांनी करू नये, किंवा नाकाची कुठली म्हणजे शस्त्रक्रिया झाली असेल. घोळणा फुटणे म्हणजे नाकावाटे रक्त येण्याचा प्रकार लहान लेकरांमध्ये असतो सहसा, मोठ्यामध्ये नसतो. किंवा नाकामध्ये हाड वाढलेलं असेल. बघा स्टेज 3 असतात, कोणत्याही रोगाच्या स्टेज 3 असतात, पहिली, दुसरी आणि तिसरी, बरोबर आहे. पहिल्या स्टेज मध्ये आपण करू शकतो, दुसऱ्या पण सहज करू शकतो, परंतु तिसऱ्या अतिच जास्त वाढलेला आहे, तिथं मात्र थोडस ते हानिकारक ठरणार आहे. जास्तच वाढलेला आहे, नाकाचा भाग खूपच बंद झालेला आहे, किंवा सूत्रनीती करताना रक्त येते, रक्त वाहतंय. पहिल्या वेळेस एखाद्या वेळेस रक्त येऊ शकतं, परंतु सावकाश करायचं, एकदम रक्त आलं म्हणून पटकन काढण्याचा प्रयत्न करायचा नाही, एकदम सावकाश करायचा. पहिल्या वेळेस एखाद्या वेळेस येऊ शकतं, परंतु नंतरच्या अभ्यासामध्ये जर येत असेल परत परत, तर त्यावेळी मात्र एखाद्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घ्यावं. सायनसचा त्रास असेल अशा लोकांनी करावं. आणखीन काय सांगता येईल? कोणी करू नये याच्यामध्ये काय सांगता येईल? कानाचे डोळ्याचे विकार असतील तरी करू नये. कानाचा काय सहभाग होतो याच्यामध्ये? कानाचा सहभाग होत नसे, कारण करत असल्या शिंकाली काही त्रास तर कानाला त्रास होत असेल. ठीक आहे. कारण सूत्रनीतीमध्ये कानाचे पण विकार दूर होतात असे सांगितलेलं. ठीक. आणखीन काय? नेझल पॉलिप्स म्हणजे नाकामध्ये गाठ वगैरे असे काही प्रकार असतील, तर अशा व्यक्तींनी करू नये सूत्रनीती. थायरॉइडचा त्रास असेल तर त्या साधकांनी करावे का? कोण?
थायरॉइड ग्रंथीचा त्रास असेल तर सूत्रनेती केली तर चालेल का म्हणजे? तुमचा आवाज चालेल. नाही येत. कोण म्हणलात, काय म्हणलात? आवाज येत नाहीये सर. हो, आवाज येत नाही. ठीक आहे, पुढे बघूयात मग. पुढची जी क्रिया आहे ती वस्त्रधौती. आता मूळ धौतीचे किती प्रकार आहेत बघा. ही कोणत्या धौतीमध्ये येते? माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हा, येतोय. ठीक आहे. तुमचे सगळे व्हिडिओ हे झालेत, मला हे होत नाहीत, काही स्टॉप झाल्यासारखे झालेत. ठीक आहे. तर वस्त्रधौती. आता नेतीची व्याख्या आपण कशी केली बघा. पाणी असेल, पाणी असेल, सूत्र असेल किंवा रबर असेल, अशा गोष्टींनी नासिका मार्गाचं शोधन म्हणजे नेती. धौती म्हणजेच साधा सोपा अर्थ काय होतो धौतीचा, तर धुवून नाही, काढणे. आपण नाही. सुरुवातीला पण बघितले. धुवून काढायचा आहे. काय काढायचं आहे? तर याच्यामध्ये कोणता भाग येतो धुवून काढण्यासाठी? पचन सर. अन्ननलिका आणि जठराचा हा, भाग म्हणजे पोटाचा भाग. पोट या भागाला धुवून काढण्यासाठी आपण धौती कर्म वापरत असतो. हृदय धौती अंतर्गत ही वस्त्र धौती येते. त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? एक आहे दंड धौती, वमन धौती आणि वस्त्र धौती. ही 3 प्रकार. दंड धौतीमध्ये काय करायचं असतं? जसं बघा सूत्रनेती मध्ये रबर जो वापरला आपण, तसाच एक पाईप असतो, रबरी पाईप असतो छोटासा. आणि वमन धौती म्हणजे नेमकं काय? तर कंठापर्यंत पाणी प्यायचं, अकंठ. गुणगुण आणि सेंधव मीठ घातलेलं अकंठ पाणी प्यायचं. उकडू आसनामध्ये बसायचं आणि 2 बोटांचा उपयोग करून ते पाणी ओकून काढायचं बाहेर, म्हणजे वमन धौती. दंड धौती म्हणजे जसं की आता आपण रबर बघितलं, तसंच एक छोटीशी रबरी नळी असते. पाणी प्यायचं अकंठ. यात पण तीच क्रिया, अकंठ पाणी प्यायचं, पण पाणी ओकून काढायचं नाही. आता इथे तर त्याच्यामध्ये काय वापरायचं आहे, तर तो रबरी पाईप आहे, तो आपल्याला तोंडावाटे मध्ये घालायचा आणि त्या रबरी पाईपद्वारे ते पाणी बाहेर पडतं. तसंच मग आता वस्त्रधौतीमध्ये काय आहे? तर वस्त्रधौतीमध्ये वस्त्र वापरायचं आहे. कसं आहे वस्त्र ते बघूया. अशा प्रकारचं वस्त्र तिथं वापरलं जातं. रुंदी किती आहे याची? जवळपास 4 बोटे रुंदी आहे. आणि लांबी किती आहे? तर 7 फूट अशी लांबी. काही ठिकाणी 15 हात म्हणलेलं आहे, काही ठिकाणी 7 फूट म्हणलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथामध्ये थोडंसं विश्लेषण वेगवेगळं आहे. आणि रुंदी मात्र सारखीच असणार आहे, 4 बोट रुंद. आणि एकदम मऊ असं कापड असतं. आणि कापड कसं आहे? सुती आहे, तलम कापड, एकदम सुती मऊ कापड. मग जसं आपण सूत्रनेती करताना सूत्रनेती धुवून घेतली, कोरडी वापरली का? नाही, आणि वापरता पण येणार नाही. तसंच वस्त्रधौती पण सुरुवातीला आपल्याला निर्जंतुक करून घ्यायची. स्वच्छ पाण्याने, उकळत्या पाण्याने थोडंसं सेंधव मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मग क्रिया कशी आहे? तर सर्वप्रथम आपल्याला उकडू आसनामध्ये बसायचं आहे. उकडू आसन माहित आहे ना तुम्हाला? उकडू आसन म्हणजे असं या पद्धतीने. आता सूत्रनेती करतोय कशी?
आता उकडासनामध्ये बसून सूत्रनीती करू शकतो, जलनीती करू शकतो, बरोबर आहे. वमनधौती करू शकतो, दंडधौती करू शकतो. म्हणजे आसन जे आहे षटक्रिया करण्यासाठी थोडं सोपं जाणार आहे. मांडी घालून आपण थोडस त्याच्यामध्ये थोडस आपल्याला अवघड जाणार आहे. वमन करण्यासाठी आपण मांडी घालून बसलो तर जमेल का? जमणार नाही, अवघड जाणार आहे. सूत्रनीतीमध्ये बसल्यास जमल का? जमणार नाही. मग तसंच वस्त्रधोतीमध्ये सुद्धा तसंच आहे. थोडस एखादं पात्र खाली ठेवायचं आहे आणि ओलच वस्त्र घ्यायचं आहे आणि थोडं 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 करत आपल्याला आपण जसं अन्न गिळतो तसं ते आपल्याला जिभेच्या सहाय्यानं गिळायचं आहे. थोडं 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 गिळत जायचं आहे. आणि मध्ये जर कुठं अडकल्यासारखं वाटेल त्यावेळी थोडस पाणी प्यायचं आणि परत गिळायचं आहे. परत आणि थोडं थोडं गिळायचं आहे. अटकल्यासारखं वाटलं तर परत पाणी प्यायचं आहे. अशी क्रिया पूर्ण वस्त्रधौती आपल्याला गिळायची आहे. आणि कुठपर्यंत? तर हा भाग सर्व पोटामध्ये जातो. मग त्यानंतर नवली क्रिया करायला सांगितलेली आहे. पोटात वस्त्र गेल्याच्या नंतर किंवा उड्याण बंद हा सुद्धा करायला सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. मग ही गिळालेली वस्त्रधौती जी आहे ही 15 ते 20 मिनिटाच्या आत परत आपल्याला बाहेर काढायची. 15 ते 20 मिनिटाच्या आत. का हो? कारण काय? जर जास्त वेळ राहिली तर ती पचन व्हायला चालू होईल, पोटामध्ये पचायला चालू होईल. खाल्लेलं अन्न जसं पचतं तसं 15 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ गेला तर ती पचण्याची शक्यता असते, धोका असू शकतो. म्हणून 15 मिनिटाच्या अगोदर ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. बाहेर काढताना ही क्रिया कशी आहे? आपण वस्त्रधौती गिळाली पूर्ण, त्यानंतर नवली केली, उड्याण बंद केला, त्याच्यानंतर परत उकडासनामध्ये बसायचं आहे आणि परत सावकाश अशा पद्धतीनं ती वस्त्रधौती खेचून बाहेर काढायची आहे. आपण गिळालेली वस्त्रधौती ही पांढरी शुभ्र होती, पांढरी शुभ्र असते. परंतु बाहेर काढतानाची जी वस्त्रधौती आहे तिला मल लागलेला दिसून येतो, मलिन झालेली दिसते किंवा पिवळट प्रकारचा पिवळट रंग तिला आलेला दिसतो. म्हणजे काय असेल हो हे? शरीरातलं जादू झालेलं पित्त पोटातलं. हो. पोटातील पित्त असेल किंवा मल असेल तर हा भाग तिच्याद्वारे निघून आलेला असतो. आणि कधी करायची ही? उपाशी पोटी करायची का जेवल्यानंतर करायची? उपाशी पोटी. उपाशी पोटी करायची. जेवल्यानंतर करता येईल का हो? येणारच नाही. अगोदरच अन्न भरलेलं आहे मध्ये, मग ती कशी करता येईल? तर येणार नाही. म्हणजेच उपाशी पोटी करावी. किती दिवसाला करू शकतो आपण? रोज करावी का 15 दिवसाला करावी का महिन्याला करावी का 3 महिन्याला करावी का 6 महिन्याला करावी का वर्षाला करावी? महिन्यातनं एकदा करायला हरकत नाही. काय म्हणला? 3 महिन्यातनं एकदा करायला हरकत नाही. महिन्यातून एकदा? 3 महिन्यातून एकदा. 3 महिन्यातून एकदा. ठीक आहे, बरोबर. आणि नेती किती दिवसाला करावी? नेती 15 दिवसाला, महिन्याला केली तरी चालते. रोगानुसार बघा, जर एखाद्याला सायनस म्हणजे नाकामध्ये मांस वगैरे वाढलेला असेल, अशा लोकांनी जर सारखं जरी केलं तरी चालतं, जोपर्यंत कमी होत नाही. सैंधव मिठाचा वापर का करत असतो बघा तिथं, की सूज समजा आपला घसा दुखत आहे, घसा सुजलेला आहे, सुजलाय घसा म्हणून तो दुखतो. डॉक्टर मिठाच्या गुळण्या करा, म्हणजे सैंधव मिठाच्या मीठ टाकून गुळण्या करा असं म्हणतात, बरोबर आहे. मीठ टाकून का करायच्या हो? तर त्यामध्ये एक प्रोसेस घडते आणि त्या प्रोसेस अंतर्गत आलेली सूज कमी होते. नुसत्या पाण्याने गुळण्या करायच्यात का? तर नाही, मीठ टाकून करायचे. कारण मिठाच्या पाण्याने एक सायंटिफिक प्रोसेस घडते, त्या प्रोसेस अंतर्गत
आलेली सूज कमी होते. ऑस्मॉसिस नावाची एक प्रोसेस घडते. तर त्याच्यामुळं काय होतं, सूज कमी होते. मग तोच प्रकार आपल्या नाकामध्ये नाकपुड्या बंद होत आहेत. काय होतंय, मधून सूज आली आहे. मग ते सैंधव मिठाचं पाणी केलं की ती सूज कमी होते. सूज कमी झाली की मग नाक आपोआप चालू व्हायला लागतात. ठीक आहे, आपला विषय चालू होता वस्त्रधोतीचा. ही झाली वस्त्रधोतीची कृती. तर फायदे काय सांगता येतील वस्त्रधोतीचे? पचन संस्थेचे विकार, शुद्धिक्रिया, पचन संस्थेची शुद्धिक्रिया किंवा पचन संस्थेचे शुद्धिक्रिया. ठीक आहे. पचन संस्थेमध्ये शुद्धिक्रिया केल्यामुळं काय काय? पचन संस्थेमध्ये भाग घेणारे जे शरीरातले अवयव आहेत, उदाहरणार्थ गॉल ब्लॅडर आहे, लिव्हर आहे, पॅन्क्रियाज आहे. तो भाग सहभागी होत नाही याच्यात. ब्लड बॅटर असेल किंवा लिव्हर असेल, हा भाग सहभागी होत नाही. जठराचे भाग, हा, फक्त अन्ननलिका अंधनलिका आणि जठर आणि जठराचा भाग, दुसरे अवयव सहभागी होत नाहीत त्याच्यात. ब्लड बॅडर हे ते सहभागी होत नाही. ठीक आहे. तर अतिरिक्त पित्त असेल ते सुद्धा कमी होतं, किंवा अन्ननलिकेवर साचलेला जर मल असेल तो सुद्धा कमी होतो पित्ताच्या कफाचे विकार विकारामध्ये. कमी होतात. काय म्हणला? कफाचे विकार कमी होतात. हो, कफविकार, कफविकारामध्ये सुद्धा लाभ करतो. वस्त्रधोतीची क्रिया सांगता येईल का? वस्त्रधोतीची क्रिया आता तुम्हाला करून तर दाखवलं जाणार नाही तिथं प्रात्यक्षिक मध्ये. क्रिया सांगा म्हणल्यास क्रिया सांगावी लागेल. म्हणजे आपण आता जे बघितलं तीच ना वस्त्रधोतीची क्रिया. चार चार बोट रुंद काय म्हणतात? आणि चार बोट रुंद आणि 4 फूट लांब 4 फूट नाही, वस्त्र 15 हात, 60 फूट वस्त्र घ्यायचं. हा, ते गरम पाण्यातून निर्जंतुक करून घेऊन वापरायचं. सुरुवातीला त्याचं टोक तोंडात घालून हळूहळू गिळण्याची क्रिया करायची. प्रत्येक वेळी थोडं थोडं पाणी पीत वस्त्र गिळत संपूर्ण टोकापर्यंत, टोक तेवढं तोंडाबाहेर राहील अशा पद्धतीनं पूर्ण गिळायचं. त्यानंतर नवली आणि उड्डीयन बंद हे 2 क्रिया करायच्या आणि नंतर हळूहळू हाताने ओढून बाहेर काढायचं. छान. 15 ते 20 मिनिटाच्या आत बाहेर काढायचं. हो. तर हे उडी आणि बंद आणि नवली का करायची सर? म्हणजे आतमध्ये धोती फिरते फिरवणं. मध्ये, वस्त्र आतमध्ये फिरावे. पोटात फिरते. जे जास्तीत जास्त आता पोटामध्ये फिरण्यासाठी ती क्रिया असेल, शास्त्रकारांनी सांगितलेली आहे, म्हणजेच महत्वाचीच असेल, महत्वाची आहे पण. बघा, आपल्याला एखादा डब्बा धुवून काढायचा, डब्बा आहे धुवून काढायचा आहे, मध्ये पाणी घातलं आणि पाणी घालून नुसतं बाहेर काढतो का आपण? नाही, पाणी घालतो आणि त्या डब्याला हलवतो, बरोबर आहे. त्यामुळं काय होतं, आजूबाजूचा सर्व मल आणि थोडस प्रेशर मिळाल्यामुळे ती सर्व मल निघून जातो.
तसंच ती उड्डाण बंद म्हणा किंवा नवली क्रिया आहे, जेणेकरून पोट आपलं हलवलं जातं आणि त्याच्यामुळं आजूबाजूचा मल असेल हे सर्व बाहेर निघण्यासाठी तिथं उद्देश आहे. सर, एकदा वापरलेलं वस्त्र परत वापरता येतं का? का प्रत्येक वेळी नवीन वापरायचं? एकदा वापरलेलं परत वापरता येतं, पण त्याला धुवायचंय, स्वच्छ धुवायचंय परत. हा गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचंय स्वच्छ आणि कडक उन्हामध्ये वाळवायचंय. हा हा स्वच्छ झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवायचंय परत. त्याच्यावर धूळ वगैरे बसू नये अशा म्हणजे कॅरी बॅग मध्ये वगैरे घालून ठेवायचंय. आणि परत नंतर वापरताना सुद्धा त्याला परत निर्जंतुक करून घ्यायचंय आणि वापरू शकतो आपण. प्रत्येक वेळी हा. नवीन वापर असं काही नाही त्याच्यात. आणि सर ही प्रॅक्टिकली हे क्रिया वस्त्र बँडेज वापरता येईल का? ते 4 इंची बँडेज असतं ते 3 इंची किंवा 4 इंची नाही. जाड असतं ते आपल्या मधल्या अवयवांना सहन होईल असं नाही. धोतर असतं ते त्याचं कापड वापरता येईल. धोतराचं कापड कसं असतं बघा, एकदम मऊ, हो. तशा पद्धतीचं वस्त्रधोती असते. परंतु आपण त्याला फाडून वगैरे घेतलं तसं चालणार नाही. ते धागे निघालेले असतात, धागेमध्ये राहू शकतात. म्हणजे बनवलेलीच वस्त्रधोती वापरावी. सुती कापड वापरावं सहसा, पॉलिस्टर कापड असू नये. आणि सर, ही शुद्धी क्रिया कोणी करायची नाही? वस्त्रधोती कोणी करू नये? हो, ठीक आहे, छान आहे प्रश्न. अल्सर असेल, पोटाचा अल्सर, जसं ज्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये बघा चट्टे येतात तोंड आल्यास, तोंडात चट्टे जसे येतात, व्रण होतात निर्माण, जखमा होतात, तसं अल्सर मध्ये काय होतं, पोटामध्ये जखमा होतात, व्रण निर्माण होतात. अशा लोकांनी करू नये. अपेंडिक्सचं वगैरे ऑपरेशन झालेलं असेल तर, किंवा अपेंडिक्स असेल तर त्यांनी अपेंडिक्सचं जर ऑपरेशन झालेलं असेल तरी केलं तरी चालतं. कारण अपेंडिक्सचा भाग याच्यामध्ये सहभागी होत नाही. बर. बरोबर आहे. पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर करू नये. पोटाची शस्त्रक्रिया म्हणजे कशाची शस्त्रक्रिया? लहान आतड्याची का मोठ्या आतड्याची का जठराची का लिव्हरची का किडनीची का कशाची? तेव्हा अन्ननलिकेची जर शस्त्रक्रिया झाली असेल. हा, तो प्रश्न निर्माण होतो. जठराच्या संदर्भात. हा, जठराच्या संदर्भात जर काय असेल किंवा त्यात पण काही विकृती आहेत जठरामध्ये पण. आपला डायफ्राग्रामचा जो भाग आहे त्याच्या खाली कोणाचं जठर गेलेलं असतं, म्हणजे ते एक विकृती आहे. त्याच्या खाली जायला नको असतं पण थोडंफार ते खाली गेलेलं असतं, असं काहीतरी नाव आहे त्याला. हायटस हर्निया म्हणतात त्याला. काय सर? हायटस हर्निया. हा, तसा प्रकार असेल तर त्यावेळी सुद्धा करायचं नाही, टाळायचं. अपेंडिक्स सहभागी होणार नाही ना सर याच्यामध्ये? अपेंडिक्स नाही, अपेंडिक्स मोठ्या आतड्याचा सुरुवातीचा भागाला येतो, सिकम. तो सुद्धा याच्यामध्ये. आता अपेंडिक्सच्या व्यक्तीने बघा, बस्ती नावाचा प्रकार तिथं टाळला तरी चालतो. बस्ती क्रिया म्हणजे ऍनस द्वारे आपण पाणी ओढून घेण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार. ठीक आहे, पुढे बघूया. या झाल्या आपल्या क्रिया, कोणी करून कृती आणि फायदे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, बंद आहेत 3. पहिला आहे जीवाबंध. एकूण बंद किती आहेत? म्हणजे मुद्रा बंदांचा जो भाग आहे, मूलबंध, उड्डाण बंद, जालंधर बंद, ह्या जे बंद आहेत किंवा महाबंद, केचरी मुद्रा, हे सगळं जर कशामध्ये येते? सर्व
बंद किंवा मुद्रामध्ये हठयोग प्रदीपिकेनुसार बंधन मुद्रामध्ये येतो हा भाग. एकूण किती प्रकारच्या मुद्रा आहेत? 10. हठयोग हठयोग प्रदीपिकेनुसार 10. आणि गेरंड संहितेमध्ये किती आहेत? माहित आहे का? आठवत नाही आता. गेरंड 25. संहितेमध्ये 25 आहेत. अटरत्नावलीमध्ये किती आहेत माहित आहे का? अटरत्नावलीमध्ये सुद्धा 10 आहेत. गोरक्ष संहितेमध्ये 10 आहेत. शिवसंहितेमध्ये 11 आहेत. आणि योगबीज नावाच्या ग्रंथामध्ये 3 आहेत. तर ह्या झाल्या मुद्रा. मग कोणत्या कोणत्या मुद्रा आहेत आपल्या हठयोगात हटप्रदीपिकेतल्या? 10. महामुद्रा, महाबंध, महावेद, खेचरी, उड्याण आणि मूलबंध, जालंधर बंध, विपरीत करणी, वज्रोली आणि शक्तिचालिनी अशा प्रकारच्या 10 मुद्रा आहेत. आणि ह्या 10 मुद्रा काय आहेत तर अष्टसिद्धी मिळवून देणाऱ्या आहेत असं सांगितलेलं आहे. अष्टसिद्धी मिळवून देणाऱ्या आहेत, अनिमादिक सिद्धी मिळवून देणाऱ्या आहेत. आणि ह्या कशा आहेत? जसं पैसा, सोनं, चांदी, हिरे अनमोल असतात, मोलाचेच असतात, अनमोल म्हणता येणार नाही तेवढं. तर अनमोल काय आहे? प्राण म्हणा, म्हणजे अनमोल गोष्टी वेगळ्या आहेत, त्यानंतर सांगेन मी. पण या कशा आहेत? आपण पेटीमध्ये ठेवतो जपून, चोराच्या हातून लागू नयेत, अनमोल आहे. तसंच ह्या मुद्रा सुद्धा योग्याने जपून ठेवाव्यात, पेटीमध्ये झाकून ठेवल्यासारख्या सांगाव्यात. अपात्र व्यक्तीला सांगू नयेत, पात्र व्यक्तीला सांगाव्यात. अपात्र व्यक्तीला सांगून त्याची किंमत कमी होते. पात्र व्यक्ती असेल तरच तो त्याची किंमत करतो. बरोबर आहे? तसेच अष्टसिद्धी म्हणजे काय काय सांगता येईल? अनिमा, महिमा, लघुमा, महिमा, लघुमा, अनिमा, लघिमा, बशिता, ईशिता, प्राकाम्य, प्राकम्य प्राकम्य. अशा 8 प्रकारच्या प्राप्ती, सिद्धी प्राकाम्य, आहेत. ईशित्व, वशित्व. तर ह्या सिद्धी म्हणजेच लहानात लहान होणे, सूक्ष्मात सूक्ष्म होणे, आकाशामध्ये उडता येणे, जसं की ह्या सर्व सिद्धी आपण हनुमंताजवळ बघतो. बरोबर आहे? त्यांचं जीवन कार्य बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तसंच ह्या अष्टसिद्धी मिळवून देणाऱ्या आहेत असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मग आपल्याला सुरुवातीला जो बंध बघायचा आहे तो कोणता आहे? जीवाबंध. जीवाबंध म्हणजे वरचा जो दाताची कवटी आहे तिच्या मुळापाशी जिभेच्या टोकाने तिथं दाब द्यायचा आहे. तोंड उघडं ठेवावं का ठेवू नये? ठेवू नये. तोंड उघडं ठेवू नये. ज्यावेळेस आपण जप करत असेल, ध्यान करत असेल, धारणा करत असेल तर त्यावेळी सुद्धा आपण जीवाबंध लावून ठेवावा. त्याचा एक विशेष फायदा होतो एकाग्रतेसाठी आणि मन विचलित होऊ नये आणि आध्यात्मिक शक्ती त्यामध्ये समाविष्ट होते. जीवाबंधाचा फायदा काय सांगता येईल? जीवाबंधाचा फायदा काय सांगता येईल?
एकाग्रता वाढणे असे, मन विचलित होऊ नये म्हणून जीवाबंदी करणे. ठीक आहे. आता मला जिवेने तर मी याच्यावरून सांगितलं. खरं आहे का जिवेने पण? काय म्हणला? बरोबर आहे का म्हटलं? ठीक आहे, ठीक आहे, सांगतो मी परत. जिवेनेचे बंध लावतो आपण, म्हणजे जिवेमध्ये एक ताण निर्माण होतो बघा. बरोबर आहे. सायंटिफिक दृष्ट्या आपण बघायला जर गेलं तर वेगवेगळ्या आसनामध्ये वेगवेगळ्या मासपेशीमध्ये ताण निर्माण होतो. कोणत्यामध्ये कॉम्प्रेशन निर्माण होतं तर कोणत्यामध्ये एक्सपान्शन निर्माण होतं. तसंच ज्यावेळी जिवाबंध लावतो त्यावेळी जिवेमध्ये एक ताण निर्माण होतो. नुसती लावून ठेवायची, एक प्रकारचा ताण निर्माण होतो. किंवा खेचरी मुद्रा असेल, खेचरी मुद्रेमध्ये सुद्धा म्हणजे जिभेला व्यायाम देणाऱ्या मुद्रा आहे. बरोबर आहे. जिभेचे ज्या मासपेशी आहेत त्यांना व्यायाम देणाऱ्या मुद्रा आहे. म्हणजेच अर्थातच आपल्याला इथं सायंटिफिक दृष्ट्या एक गोष्ट सांगता येईल ती म्हणजे जिभेचं आरोग्य राखण्यासाठी आपण ह्या मुद्रा करू शकतो. तसेच खेचरी कशी आहे बघा. खेचरीमध्ये जीभ उलटी करून लावायची. ज्या ठिकाणी इथं गोल करून दाखवलेला आहे बघा लाल, म्हणजे टाळू मध्ये जे नाकाचे 2 छिद्र ओपन झालेले असतात त्या ठिकाणी जिभेचं आपल्याला टोक न्यायचं आहे. म्हणजे जीभ कशी होते उलटी, फोल्ड करायची आहे. जिभेला काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे. आणि कुठं लावायचं आहे, टाळूच्या 2 छिद्राचे ओपनिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला घट्ट बसवायची आहे. बरोबर आहे. म्हणजेच याच्यामध्ये पण आपण सायंटिफिक दृष्ट्या बघायला गेलो तर हा सुद्धा एक जिभेचाच व्यायाम आहे, जिभेला मिळणारा व्यायाम आहे. म्हणजेच ही मुद्रा सुद्धा काय करणार आहे, जिभेचं आरोग्य सुधारणार आहे. बघा, वेगवेगळे आसन करून वेगवेगळ्या मासपेशींना व्यायाम दिला, पण जिभेचा कोण विचार केला का? नाही. पण या मुद्रामध्ये जिभेचा सुद्धा विचार येतो. तसेच भरपूर बोलल्यामध्ये जिभेचा व्यायाम भरपूर होतो. बरोबर आहे का? जेवताना जिभेचा व्यायाम होतो भरपूर. तरी पण जीभ उलटी आपण कधी करतो का हो? उलटी फोल्ड कधी करतो का? नाही. बघा, आपण बऱ्याच क्रिया बघा मान खाली घालून करतो. लिहिण्याची क्रिया असेल, वाचण्याची क्रिया असेल, मोबाईल बघण्याची क्रिया असेल किंवा आणखीन शिवणकाम असेल, कोणतीही क्रिया खाली बघून करत असतो. बरोबर आहे. असं वर कधी बघताव का आपण? वर कधी बघताव का? कधीच नाही. कधी तर विमान वगैरे गेलेलं असेल तर त्यावेळेस मात्र असं वर तोंड करून बघतो. परंतु मानेच्या विकृती कशामुळे निर्माण होतात? मानेतील मणके जी दबतात किंवा मान दुखणे असेल तर काय सांगितलं जातं त्यांना? बेल्ट दिला जातो आणि खाली बघू नका जास्त, खाली बघून काम करू नका. लिहायचं असेल, वाचायचं असेल, मोबाईल बघायचा असेल किंवा पाठीमागे उशी जरी ठेवली तरी ती मान पुढे होते. म्हणजे सगळ्या क्रिया आपण खाली बघून करत असतो. उलटा असं कधीच करत नाही. परंतु उलटून बघणे, असं मागे बघणे, आकाशाकडे बघणे, हे मानेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा व्यायाम म्हणजे असं. बरोबर आहे. मानेच्या मणक्यातील लवचिकता वाढते किंवा मानेच्या मणक्यातील गाद्या सरकलेल्या असतील तर त्या परत आणण्यासाठी जागेवर ही क्रिया आपल्याला सगळ्यात महत्वाची आहे. तसंच जीभ सुद्धा आपण उलटी कधी नेतो का हो? कधीच नेत नाही. बोलतो, भरपूर बोलतो, पण जीभ पुढेच येते, मागे काही जात नाही. म्हणजेच जिभेला आरोग्य देण्यासाठी सुद्धा ही मुद्रा आपल्याला महत्वाची आहे. मग शास्त्रानुसार काय सांगितलंय तर शास्त्रामध्ये हिचं गुणगान खूप केलेलं आहे आणि सर्वात श्रेष्ठ अशी मुद्रा म्हणून त्या मुद्रेला सांगितलेलं आहे, खेचरी मुद्रेला. आणि रोग, मरण, आळस, झोप, निद्रा अशा सर्वच गोष्टीवरती विजय
या मुद्रेने मिळवता येतो असं म्हणलेलं आहे. योगशास्त्रामध्ये इतर गोष्टी नाही केल्या तरी चालतील, पण खेचरी मुद्रा नियमित करावी असं सांगितलेलं आहे. आणि सर्व रोगांचा नायनाट करणारी अशी ही खेचरी मुद्रा आहे. मरणाचं बंधन, कर्माचं बंधन त्या व्यक्तीला पडत नाही असं सुद्धा खेचरी मुद्रेमध्ये सांगितलेलं आहे. आणि वीर्याची स्थिरता, वीर्याची स्थिरता सुद्धा या मुद्रेमुळे होते. म्हणजेच हा फायदा कोणाला होणार आहे? ब्रह्मचर्य जे पालन करतात, जे ऋषी मुनी जे राहतात त्यांना ब्रह्मचर्याची गरज असते, ब्रह्मचर्याचं पालन करतात. आध्यात्मिक उन्नतीमध्ये ब्रह्मचर्य महत्वाचा असतो. तर अशा लोकांना खेचरी मुद्रा खूप गरजेची, कारण बिंदू स्थिर होतो, ब्रह्मचर्य स्थिर होतं, वीर्य स्थिर होतं. त्यामुळे ही मुद्रा त्यांना सुद्धा तिथं उपयोगी पडणारी आहे. त्यासोबत आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की टाळूमध्ये चंद्र म्हणतात, टाळूमध्ये चंद्र आहे आणि नाभीच्या ठिकाणी सूर्य आहे. तर चंद्र काय करतो? अमृताचा वर्षाव करत असतो, बरोबर आहे. आणि ते अमृत नाभीमध्ये गेलं की भस्म होतं असं सांगितलेलं आहे. पण ती क्रिया उलटी करण्यासाठी विपरीत करणी मुद्रा आहे. परंतु आणि सोमपान करण्यासाठी, सोमरस पान करण्यासाठी, अमृत पान करण्यासाठी खेचरी मुद्रा, खेचरी मुद्रेनं आपल्याला ते सोमपान करायचं आहे असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. परत आणखीन काय सांगितले तर अष्टसिद्धी मिळवून देणारी खेचरी मुद्रा आहे. आणि तक्षकाचं विष जरी जरी आलं आपल्या शरीरामध्ये तरी सुद्धा ते नष्ट करण्याची ताकद खेचरी मुद्रेमध्ये आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे मुक्त कंठाने खेचरी मुद्रेची स्तुती केलेली आहे शास्त्रामध्ये. एवढी स्तुती केलेली आहे म्हणजे खरोखरच त्याच्यामध्ये काही ना काही आहे, भरपूर असं काही आहे. कोणी करू नये मग खेचरी मुद्रा? जिभेचं ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर. ठीक आहे. आणखी बाकी सर्वांना चांगलीच आहे. सोपी आहे, ठीक आहे. बाकी सर्वांना पण चांगलंच आहे. त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे सरांनी आता म्हणलं की जिभेचं ऑपरेशन सहसा सामान्य विकारामध्ये होत नाही, तर कॅन्सर सारखी विकार असतात बघा जिभेला, त्यावेळी मात्र जिभेचं ऑपरेशन तिथे केलं जातं. जिभेचे ऑपरेशन वगैरे असतील तर त्यावेळी टाळावे. पुढचा एक बंद जीवाबंद, सर जीवाबंद कोणत्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे? काय? जीवाबंद कुठल्या ग्रंथ, त्याचं वर्णन कुठल्या ग्रंथामध्ये आहे? तर खेचरी मुद्रा जीवाबंदाचा जसं तितकासा जीवाबंदाचा उल्लेख तितकासा सापडत नाही, पण ज्यावेळी आपण महामुद्रा करतो त्याच्या विश्लेषणामध्ये जीवाबंद असा एक तिथं सापडतं, तिथं लिहिलेलं. चालेल, ठीक. विशेष असा उल्लेख सापडत नाही. पुढे बघूयात महाबंद, शेवटचा बंद. महाबंद कसा करायचा माहित आहे का कुणाला? अर्धपश्चिमोत्तानासारखी स्थिती घ्यायची, अर्धपश्चिमोत्तानासारखी. आणि कपाळ महामुद्रा, महामुद्रा झाली. मग महामुद्रा कशी आहे? नाही, मी वर्णन केलेली महामुद्रा आहे का?
तिन्ही बंद हा एकाच वेळेस लावून वर्णन केले केलेली. तो बंद. महामुद्रेमध्ये डाव्या पायाची टाच ठेवलेला त्याच्यावरती उजव्या पायाची टाच ठेवायची आहे. त्यानंतर आपली हनोटी हृदयस्थानी लावायची आहे. नाही, जालिंदर बंद लावायचा आहे. त्यानंतर मूलबंद आणि उडियान बंद. 3 बंद एकत्रित लावायचे. मूलबंद, उड्याण बंद आणि जालंधर बंद. तिन्ही बंदाचा एकदाचा अभ्यास. तर हा झाला महाबंद. कोणत्या स्थितीमध्ये करायचं ते? बैठक स्थितीमध्ये करायचं का? बैठक स्थितीमध्ये पद्मासन, सिद्धासन, सुखासन, वज्रासन ज्या आसनामध्ये सोपं जाईल त्या आसनामध्ये 3 बंदाचा एकत्रित अभ्यास. आणि ज्ञानमुद्रेत बसायचं का फायद्यामध्ये सर? काय म्हणलं? हाताची ज्ञानमुद्रा करायची का? हाताची हा, ज्ञानमुद्रा घ्यायची का म्हटलं? हो हो हा हा. ज्ञान असेल किंवा हातामध्ये आपण मुद्रा बदलू शकतो कोणती. द्रोण मुद्रा. मेन उद्देश काय आहे तर 3 बंदांचा, 3 बंद एकत्रित करण्याचा. तर महाबंदाच्या लाभामध्ये काय सांगता येईल बघा. तिन्ही बंदाचे लाभ एकत्रित सांगता येतील. जालंधर बंदाचे लाभ सांगता येतील, ते पण याच्यामध्ये समाविष्ट होतील. मूलबंदाचे लाभ ते पण याच्यामध्ये समाविष्ट होतील आणि उडियान बंदाचे लाभ ते पण याच्यामध्ये समाविष्ट होतील. म्हणजे एकत्रितरित्या सर्वच बंदाचे लाभ आपण सांगू शकतो. मग 5 लाभ सांगा बरं कोणीतरी महाबंदाचे. महाबंदामध्ये हा सांगा सर. प्रथमतः जालंधर बंद जेव्हा आपण बांधतो तर जालंधर बंद बांधल्यामुळं कॅरोटिड सायनस वरती प्रेशर येतं, त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित होतो जालंधर बंदामुळे. त्यानंतर उड्डियान बंद आपण जेव्हा बांधतो त्यावेळेला पोटाचे जे सगळे जे अवयव आहेत त्याच्यावरती दाब निर्माण होतो, त्यामुळे त्यांचं कार्यपद्धती सुधारते, की म्हणजे पॅनक्रियाज असेल, लिव्हर असेल किंवा पोटातले अंतर्गत सगळे असतील त्यांचं कार्यपद्धती सुधारते किंवा त्यांच्यामध्ये स्त्राव चांगला त्याचा स्त्रावतो. आणि मूलबंदामुळे काय होतं की जे वायू आपला जो वरती खेचला जातो त्यामुळं आतमध्ये प्राणवायूचं त्याच्यामध्ये चलनवलन होतं. उड्डयन बंदाला मृत्यू मातंग केसरी असं पण म्हटलेलं आहे. त्यामुळे मृत्यूवर विजय प्राप्त करणारा असा तो बंद आहे उड्डयन बंद. ठीक आहे, तुम्ही सांगा आता सुविधा तू. तिन्ही बंदामुळे अधोशक्ती आणि ऊर्ध्वशक्तीचे रक्षण केले जाते. तारुण्य टिकून राहते. वार्धक्य लवकर येत नाहीये आणि जरामरण म्हणजे मृत्यूवरती पण आपण विजय प्राप्त करतो, म्हणजे लवकर येत नाही मृत्यू. आणि उडियान बंदमुळे सरांनी सांगितले ठीक आहे. तिन्ही बंदाचे एकत्रित लाभ आपण सांगू शकतो. तिन्ही बंदाचे भरपूर लाभ आहेत. एकेकाचं विश्लेषण करत गेलं तरी चालतं. उडियान बंदाचे लाभ, जालंधर बंदाचे लाभ आणि मूलबंदाचे लाभ. आणि अर्थातच ही रोग, मरण, आळस, झोप, निद्रा
या सर्वांवरती तिन्हीचा एकत्रित ब्रह्मा, विष्णू आणि महेश. महेशाची शक्ती वेगळी, ब्रह्माची शक्ती वेगळी आणि ब्रह्मदेवाची वेगळी, विष्णुदेवाची वेगळी आणि महेशाची शक्ती वेगळी. परंतु यांच्या सगळ्या शक्ती वेगवेगळ्या. परंतु तिन्ही एकत्र आले तर शक्ती कशी होईल? त्रिगुणित होईल, 3 पट होईल. 3 गुणित होईल. बरोबर आहे. म्हणजेच तसंच मूलबंध, जालंधर बंध, उड्डाण बंध या सर्व एकेकाचा फायदा वेगवेगळा, पण तिन्ही एकत्र आल्यास मात्र त्यांचा फायदा त्रिगुणित अशा स्वरूपामध्ये मिळणार आहे. आणि योगाचा वेळ पण वाचणार आहे तिथं. एक एक बंद करत बसण्यापेक्षा तिन्ही बंद एकदाच केले तर वेळ सुद्धा वाचणार आहे. तर महाबंद लावत असताना अगोदर मूलबंद लावावा लागेल ना, तसा क्रम मूलबंद, उड्डाण बंद आणि जालंधर बंद असंच ना. हो आणि सोडताना वरून खाली यायचं. हो नाही, JMU टाईप लावायचं. जालंधर बंद, मूलबंद आणि मग उड्डाण बंद. JMU. अगदी बरोबर आहे सर. सोडताना उलट क्रमाने सोडायचा. कसं म्हटलं सर, आणखीन एक वेळेस सांगा. JMU शब्द लक्षात ठेवा मॅडम. J म्हणजे जालंधर बंद, M म्हणजे मूलबंद अच्छा. आणि U म्हणजे उड्डाण बंद. बंद. जम्मू शब्द लक्षात ठेवा. जम्मू. अच्छा. JMU सोडताना उलट क्रमाने. आणि लावतानाची क्रिया JMU. जालंधर बंद पहिला, जालंधर मूलबंद लावायचा आणि नंतर मग उड्डाण बंद लावायचा. म्हणजे प्राणायामाचा अभ्यास करताना सुद्धा याच क्रमाने लावायचा. ठीक आणि आहे. सोडताना सुरुवातीला उड्डाण उलट्या सोडताना क्रमाने सोडायचा. पहिल्यांदा मूलबंद सोडायचा, नंतर जालंधर उड्डाण बंद सोडायचा, नंतर मग जालंधर बंद सोडायचा. खाली. तर या ठिकाणी आपले बंद पूर्ण होतात, क्रिया आणि बंद पूर्ण होतात. आता राहिला मेडिटेशनचा भाग. त्याला जवळपास 1 तास लागेल. IRT, QRT, DRT, सायक्लिक मेडिटेशन आणि नादानुसंधान. तर हा भाग आज दुपारी किंवा उद्या सकाळी होईल. महाराज मेसेज करतील तुम्हाला, त्यानुसार होईल. तर मेडिटेशन फक्त घेणारे का फक्त सांगणारे, कसं आहे? मी आता सायक्लिक मेडिटेशन जे आहे ते तुम्हाला लगेच अगोदर तुम्ही बघावं लागेल. ते मग बघितल्यास तुमच्या लक्षात येईल. मग मी नंतर सूचना दिल्या तर मग तुम्ही करू शकता. अगोदर आहे मी का करून व्हिडिओ दाखवेन. त्याचा? असेल तर टाकते का ग्रुपवरती? तुमच्याकडे आहे का? नाही, समजेल तुम्हाला लवकर. तितकंसं अवघड नाही, समजण्यासारखं आहे. अगोदर मी करून दाखवतो एकदा. सायकलिक मेडिटेशनचे थेअरी भाग झालेला आहे आम्हाला. प्रॅक्टिकल आम्ही केलेलं नाही, पण थेअरी भाग आम्हाला झालेला आहे. कोणता? सायकलिक मेडिटेशन. सायक्लिक मेडिटेशनचा. हो, तो सिलेबसला होता मागच्या आपण सेमिस्टरला. सक्रिय ध्यान. थेअरी पण घेऊ आणि प्रॅक्टिकल पण घेऊ, दोन्ही पण घेऊ. प्रॅक्टिकल आम्ही केलं नाहीये त्याचं, पण थेअरीमध्ये त्याचं सिस्टीम प्रोटोकॉल सगळं पाहिलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकल घ्यायचं असेल तर सकाळीच घ्यावं लागेल, कारण रात्रीच्या वेळेस आम्ही बाहेरच असतो. त्यावेळेस सकाळीच रात्रीच्या वेळेस नाही येत चालेल, आम्ही बाहेर असतो.